सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेनू। आज या ठिकाणी या पवित्र पुण्य दरबारामध्ये महान क्षेत्र देहूगाव इंद्रायणी मातेच्या या पवित्र तटावर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या बीजेच्या निमित्ताने आपल्या निर्याण वैकुंठ गमनाच्या निमित्ताने हा वर्षभर चालणारा सोहळा या पवित्र पुण्यभूमीमध्ये 2 ठिकाणी अखंड अविरतपणानं सुरू आहे। या वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांच्याद्वारा हा योग आलेला आहे असे आपल्या परिसराचे भूषण हरिभक्तीपरायण आदरणीय तुकाराम महाराज टोकवाडीकर यांच्याद्वारा आणि त्यांच्या या सर्वांच्या त्यांच्यामुळे आपल्या सर्वांना इथं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या दरबारामध्ये पंचवेद गाथ्याचं पारायण, अनेक महापुरुषांची सेवा, इंद्रायणीचं स्नान, स्वयंभू परमात्मा श्री पंढरीनाथाचं दर्शन, सगळ्या गोष्टीचा महिमा आहे। समाधीमध्ये महाराज सांगतात जे इंद्रायणीचे स्नान करती 42 त्वरे उद्धरती जीव सुख पावती कल्पांती चिरकाळ। म्हटले या इंद्रायणीच्या स्नानाचा महिमा आहे। म्हटले महाराज पाणी घाण आहे, आम्ही कशी आंघोळ करावी? महाराज म्हणतात येथील नाशिले जरी उदक तरी पवित्र अमृताहुनी देख। म्हटले इथलं पाणी नाशलेलं आहे, मध्ये आळ्या झालेल्या आहेत, पण तरीसुद्धा अमृतही इथल्या पाण्याची बराबरी करू शकत नाही। पण स्नानाचा महिमा आहे, दर्शनाचा महिमा आहे, इथल्या क्षेत्रावर वास्तव्य करण्याचा महिमा आहे, इथं भजन करण्याचा महिमा आहे। तिकडे 1 महिनाभर केलेलं भजन आणि क्षेत्रावर 1 मिनिट केलेलं भजन बरोबर आहे बरं का। गावाकडचे जसं क्षेत्राचा महिमा आहे आपल्या, टाळी वाजू नका उगा ऐका। गावाकडे 1000 ब्राह्मण जीव घातले आणि क्षेत्रावरचा 1 जीव घातल्यावर गावंडे सहस्र ब्राह्मण आणि पुण्यक्षेत्रीचा एकची जाण। म्हटले फरक आहे। गावाकडं राहून केलेल्या 1 कोटी एकादशी आणि क्षेत्रावर राहून केलेलं 1 एकादशीचं व्रत फळ मोठं आहे बरं का। असा क्षेत्राचा महिमा आहे, तीर्थाचा महिमा आहे। आणि आळंदी देहू हे तीर्थक्षेत्र आहेत, काही क्षेत्रच आहेत, काही तीर्थच आहेत। प्रयागराज तीर्थ आहे, क्षेत्र नाही। काशी क्षेत्र आहे, तीर्थ आहे, तसं आळंदी क्षेत्र आहे, तीर्थ आहे। पंढरी क्षेत्र आहे, तीर्थ आहे। देहू क्षेत्र आहे, तीर्थ आहे। त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे, तीर्थ आहे। पण या सगळ्या तीर्थक्षेत्राचा मोठा कलशस्थानाचा मानबिंदू म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत। आपण फार झालं तर निळोबारायापर्यंत येतो नाही का। निळोबारायाला मानलेलं आहे, आपल्या सर्व संप्रदायाने ग्राह्य धरलेलं आहे, पण इथपर्यंत मात्र आहे तुका झाला शे कळस का ययाचे नि साधन स्थाने कलश होणे अंगीकारिले येणे आणि ब्रह्मवृंदाशी साधने लाविले। निळोबारायच म्हणतात ज्यांनी कर्मठ ब्राह्मणाला सुद्धा भक्तीला लावला असे महावरिष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आहेत। आणि तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी म्हटलेला आहे। जसं याची या महातेजे तेज होता क्षणा येण्याची पडवून वेद केला शहाणा निळोबाराय म्हणतात। तसं जगातल्या शास्त्राला, जगातल्या संतांना, जगातल्या ग्रंथांना प्रकाश देणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत। विठ्ठला असे अधिकार संपन्न महापुरुष, पण त्यांनी मात्र एक नवलाव केला। त्या गोष्टीला 375 वर्षे झाली बरं का। सगळ्यांनी सौम्य पद्धतीचा परमार्थ केला, पण महाराजांनी साधनेची तीव्रता जाणून घेतली। चॅलेंज लावून परमार्थ करणारे जगात तुम्हाला एकच संत सापडतील, तुकोबाराय। बाकीच्यांनी असं केलं तुझी या भावाशी सारावे प्रेम या भावाशी राखे माझी लाज जन्मोजन्मी राखे माझी लाज जन्मोजन्मी राखे माझी राखे माझी लाज जन्मोजन्मी। बाकीच्या संतांनी असा परमार्थ केला, पांडुरंगा जसं करायचे तसं करून घे, आमच्या हातात काही नाही, ते एवढंच आहे, वाया जाऊ देऊ नको, लाज राख आमची।
आम्हाला चिंता आहे काही हे बिरडी पेटेल अमुक तमुक. आमच्याही मनामध्ये अशी इच्छा आहे काही तो स्वामी भेटेल, काही ऐशी पुण्य होईल गाठी, घालीन पाहिजे देवाची मिठी. आमची इच्छा आहे, नाही असं नाही, पण आम्ही तुला काही बळजुबरी करणार नाहीत. आमचा परमार्थ कुणाला मागं सारण्याचा नाही आणि कुणाच्या पुढं जाण्याचा नाही. तू जसा घेऊन जाशील तसा आहे. पण तुकोबाराय मात्र तसे नव्हते. ते म्हणले तसं नाही, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती तीर्थ ब्राह्मकाशी आणीन आळस. या सगळ्या गोष्टी मी काय करीन या मृत्यू लोकामध्ये, आणि धन्य म्हणविन इह लोकी लोका. हे जे मोठे मोठे आहेत ना ब्रह्मादिक वगैरे जे आहेत, हे आपापल्या पदानं मोठे आहेत. ब्रह्मादिकाशी अभिमान थोर, पदे नाडला साचार. बरं का, कन्येचा आश्रय धरुणी थोर विषया माझी गुंतला, पण तयाहुनी श्रेष्ठ जाण मी अधिकपणे होईल पूर्ण म्हणतात. त्याच्यापेक्षा मी अधिक होईल. अधिक म्हणजे जास्त. ब्रह्मपदापेक्षा आम्ही जास्त होऊ. आणि काय करू, त्यांना आमचे पाय दाबायला हो. विठाला विठाला विठाला. म्हणून तर महाराज म्हणतात ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. नाम घेतवतनी दोषानाती. नाम घेतवतनी दोष वंदिती पायवणी. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी. ब्रह्मादिक शांती वंदिती पायवणी. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी. हो, त्याच्याही पेक्षा आमचा अधिकार आम्ही वाढू असा परमार्थ करू म्हणजे बस. त्याच्याही पेक्षा म्हणून. आणि हे तर केलेच, पण जगामध्ये जे कधी घडलं नव्हते ते घडून दाखवलं. त्याला 375 वर्ष झाली आता. आणि काय घडवलं, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले बस. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवे कलीच्या काळा घेऊनी निषेध. कलत्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव निषेधा मागले. निळा म्हणे सकाळ संत तोषविले. जय सद्गुरु स्वामी भारत तू सकाळ शिवलक हो नवल केलं. निळोबराय सांगतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले. हरी कलीच्या काळा माझी, थोडं माग असायला माईक, अद्भुत वर्तली. मानव देह घेवोनी निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. मोठा महिमा केला. घडलं नव्हतं, ऐकलं नव्हतं, कुणाच्या कानावर पडलं नव्हतं. म्हणले पुराणात आम्ही ऐकले, पुराणीचा इतिहास. गोडरस शेविला भीष्माचार्य, मीराबाई, पुन्हा मुक्ताबाई. देह पडले नाहीत यांचे, पण काय केलं, देह ठेवून घेऊन गेले का ठेवून गेले. त्या तेजात गुप्त झाल्या. भीष्माचार्य पाण्यामध्ये गुप्त झाले. बरं का, मीराबाई द्वारिकाधीशाच्या विग्रहात प्रवेश केला. लोक न्यायला आले. दुष्काळ पडला त्या मेवाड प्रांतावर. लग्न करून दिलं होतं. माहेरच्या लोकांनी त्रास केला आणि सासरच्या लोकांनी त्रास केला. मग मात्र उबगले संसार मज माहेराशी त्रास झाला अंतःकरणामध्ये. आता माहेरच्यानी टाकून दिलं, सासरच्यानी टाकून दिलं. जायचं कुठं? मग जाण्यासाठी तीर्थक्षेत्रच आहे, दुसरं कुठे, विसावा कुठे. राग आला नवऱ्यावर, निघाली पुण्याला. म्हणले एक वारी आल्यावर बाई भांडण करू लागली. नवऱ्याला गपरा, हिला दिंडीत जायचा आकार दिसायला म्हणलं हिचा.
म्हणला 7-8 दिवस झालं नाना काही म्हणलं तरी जात भांडणच काढायला जरा दम काढ म्हणलं आषाढी जवळ आली काहीतरी निमित्त करून महिनाभर जाईल आणि पौर्णिमेचा काला घेऊन पुन्हा येईल जरा दम धर म्हणलं विश्रांतीचे स्थान हेच आहेत कुठे विश्रांतीचा ठाव आमच्या मीराबाईने ठरवलं द्वारिकाधीशाकडे जायचं म्हणलं त्यावेळेला बेट द्वारकेला जाऊन मीराबाई राहिल्या वास्तव्य सुरू तिथं केलं आणि ती सासरची लोक दुष्काळ पडला असं आहे संताशी शोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे दुष्काळ पडला आले न्यायला महाराज मीराबाई अपराध घडला आमच्या द्वारा म्हटले काय घडला तुमच्यासारख्या महापुरुषाची किंमत कळाली नाही मीराबाई म्हणल्या बरं झालं कळाली नाही तेच चांगलं झालं म्हणजे परमार्थ तरी घडला म्हणल्या किंमत कळाली असती तर एवढा हार आणून खुर्चीवर बसवलं असतं आणि घरोघर फोटो लावून 10 दिवसात वाट लावली अशी जे जन वंदिती त्याची त्याची ममतानुपजे चित्ती साधकाच्या चिरंजीवी पद आपलं बरं झालं म्हणल्या काही नाही घडलं ते चांगलं मीराबाई आता परत चला मीराबाईनं सांगितलं बळी याचा अंगसंग झाला आता घरगे झाले पट्टराणी बळी आता परत गेले तर त्या बाया पोरांच्या गणती मला नको आता पण द्वारिकाधीशाला प्रार्थना केली हे भगवान आता मला परत पाठवू नको द्वारिकाधीशाच्या विग्रहात प्रवेश केला शरीरासहित पण मुक्ताबाई तेजामध्ये गुप्त झाल्या भीष्माचार्य जलतत्वात गुप्त झाले पण या पंचतत्वाचा पार्थिव पृथ्वीचे तत्व जास्त असणारा हा देह वर घेऊन गेलेलं कोणी ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं कोणाच्या दर्शनास आलं नव्हतं पण महाराज म्हणतात हे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचे शिष्य आमचे रामेश्वर शास्त्री महाराज सांगतात काही महाराजांच्या चरित्रातले बारकावे आहेत बरं का हे अभ्यासानं कळत नाहीत महात्म्याच्या श्रवणानं कळतात साधनेतले बारकावे अभ्यास किती बी पुस्तकं शिका 1000 पाठ करा तुमच्या बापाला कळत नाही महात्म्याचे कीर्तन सत्संग ऐकल्याशिवाय परमार्थाची अक्कल येतच नाही विठ्ठला मी सांगत नाही महाराज म्हणतात पंडित वाचक ज्ञानी पंडित वाचक ज्ञानी पंडित वाचक ज्ञानी पंडित वाचक अति प्रेम शोक भक्ती प्रेम शोक पंडित वाचका पंडित वाचका पंडित वाचका पंडित वाचका पण मोठा पराक्रम केला काय केला गरुडावर बसले नाहीत महाराज म्हणतात आमच्या निळोबारायांनीच वर्णन केले बरं का स्वामी जयावरी आरूढ होती तयावरी मिल बैसे निश्चिंती म्हणले हे माझ्या स्वामीचं वाहन आहे गरुडा भगवान तुम्ही आलेले असलात तरी याचा मी स्वीकार करू शकत नाही हा मी भक्त आहे तुम्ही देव आहात पुढाऱ्याचा थाट महाराजाला जमत नाही केला तर फजिती झाल्याशिवाय वारकऱ्याचं शोभणं वेगळं आहे मला तसलं शर्ट शिवलंय मला आमदारासारखा जातोच वाया लवकर जरा दम काढ आपलं वेगळं आहे दुसऱ्याकडे पाहून म्हणले नाही जमत तुमचं तुम्हाला आमचं आम्हाला मग काय करा यायचंय तर खरं मग विमान पाठवलं रामेश्वर शास्त्री म्हणतात म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमान आम्ही तव यादी देखिले आणि तू काही अशी विमानी वाहिले आणि शारंग धरे पूजले अंतकाळी तया ते आम्ही स्वतः पाहिलं विठ्ठला या पृथ्वीवरी नवल साक्षेपे आम्ही दृष्टी देखील आम्ही पाहिलं ते नवल आम्ही होतोच असे साक्ष देणारे लोक सांगतात म्हणून या घटनेला एवढे वर्ष होऊन गेले 375 बाबा असे महापुरुषाचा सोहळा केला तर परमात्म्याला आवडतो ते प्राणाही ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा समाधीमध्ये महाराज सांगतात बाबा माझी पूजा करू नका
माझ्या पूजेने मी संतुष्ट होईल न होईल, पण माझ्या हरिदासाची पूजा जे करती सहज भावे ओजा, आणि ते प्रिय होती आत्मजा मज लागे. माझ्या हरिदासाची पूजा जे करतात, त्यांचे सोहळे जे करतात, ते मला प्रिय होतात. एक ह्याच्यातलं चरण आहे बरं का, आता तीर्थावळीतलं चरण आहे. आपुल्या दासाचा संभ्रम आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, करणे गोपाळा ब्रीद तुमचे, करणे गोपाळा ब्रीद तुमचे, करणे गोपाळा प्रीत तुमचे, करणे गोपाळा प्रीत सुख. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, करणे गोपाळा ब्रीद तुमचे. धन्य दिवसाची झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभीला. असे म्हणून हा तुकोबारायचा सोहळा आहे. त्यांच्यासाठी 375 दिवस अनेक महापुरुष येऊन इथं उत्सव. आता हे वर्षात देहूतलं माझं काहीतरी 7व 8वं कीर्तन आहे बरं का. त्या बीजपासून आतापासून पुढे 2-4 आहेत अजून, म्हणजे 1-12 होतीत म्हणा की. मग असे त्यांची सेवा करायला मिळाली भाग्याची गोष्ट. त्यांच्या दरवाजामध्ये बाबा ही सेवा आहे, आजची सेवा आहे. इथं मूल्य नाही, इथं मोठेपणा नाही. त्याच्यापेक्षा माझं चांगलं झालं पाहिजे, रात्रीच्यापेक्षा माझं रंगलं पाहिजे, असला भाव नाही. इथंच म्हणता येईल सेवेसाठी निवडलेला अभंग. इथं म्हणता येईल गावाकडे सेवेसाठी नाही, रोजगारीसाठी निवडलेला. चला विठ्ठल. पण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा उत्सव पण महाराजांच्याच निळोबारायांची महाराजांच्या प्रति अत्यंत भावना. आता आपल्या संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही बरं का. गुरु म्हणून घेणारा वारकरी ठरत नाही, आणि मी फलाण्या महाराजा शिष्य म्हणणारा त्याचं कडीला जात नाही. आपल्यामध्ये मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. मग गुरुनं काय करायचं असतं? गुरुनं गुरु तयार करायचा असतो. दुसरा गुरुनं काय करायचं? गुरु तयार करायचा. गुरु जशी आपण पकवू तसा पुढील जगताला आणि तारून नेण्यासाठी एक दुसरा गुरुच तयार करायचा, की ज्याच्याकडे पाहून जगाने वाटचाल केली पाहिजे. असे गुरु शिष्य परंपरा नाही, पण तरी सुद्धा महाराज बरं का लक्षात ठेवा, आपल्या संप्रदायापर्यंत आल्यानंतर इथपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर का तद्विद्ये महाराज म्हणतात का त्वपुरुषाचे निनावे, गुरु शिष्य गुंडाळून ठेवावे, अमृतानुभवातली व्हावे, का सारस्वत पिकवावे, आपुल्या भावे एथ कवनाचा नसे आधारू, जेणे बुद्धी मांडीला विचारू, आणि जो भावनेचा सहोदरू होऊन टाके जयाजवळी अंकित सोये. असे महाराज म्हणतात की ज्याच्याजवळ काही भेद नासोनी निश्चित आणि परब्रह्म तत्व त्वरित पावेल तो विठ्ठला विठ्ठला. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते. मग तनु म्हणू जेवे अपेक्षित आपुले, तुम्हाला पुढं काय म्हणायचे ते म्हणा, पण कुणाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय या परमार्थात टिकता येत नाही बरं का. स्वतःच्या मनानं परमार्थ नाही. आपल्या कीर्तनात पद्धत आहे. काय पद्धत आहे? पुढे गावे त्याचे धरावे ध्रुवपद. वक्त्याचा आधार घेऊन म्हणावं. माझं कीर्तन सुरू नाही, तुम्ही प्रमाण म्हणत बसलात तर लोक हसतील, म्हणजे परिणाम झाला म्हणजे यांच्या डोक्यात. आणखी महाराजांनी काय म्हणाल? प्रमाण कीर्तन कुठे आहे म्हणले? कीर्तनकाराच्या आश्रयानं प्रमाणाला शोभा आहे, कीर्तनकाराच्या आश्रयानं वाजविणाऱ्याला शोभा आहे. हे जर म्हणले मी आता तुम्हाला हे वाजवून दाखवतो, चक्रधार वाजून झेप ताल वाजवतो, म्हणला कोणती ताल वाजवतो. जगदीश महाराज म्हणले तुम्ही एवढे म्हणलं ऐकताल का? ते म्हणतात महाराज याच्यातलं आम्हाला काही कळत नाही. म्हणले आम्ही आता काय करतो, जरा जाऊन आराम करून येतो. आताच त्या शेफ साहेबाचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा नानाच्या कीर्तनला येऊन बसायचे, निघून जाते लोक. पण तोच मृदंग कीर्तनात आल्यावर कोणी म्हणतील हो महाराज वाजू नका, आम्हाला त्याचं कळत नाही, म्हणले आमच्या कानाला त्रास व्हायला. असा एखादा म्हणला तर मला ओळखायचं पाकिस्तानची सावली पडलेला आहे. आश्रयानं शोभा आहे बस. तसं या परमार्थामध्ये
स्वयंबुद्धीनं परमार्थ करणाऱ्या माणसाला तीळ मात्र किंमत नाही, तीळ मात्र नाही. कोणाचा तरी अनुसरण अनुकरण त्याच्या जीवनात घडलंच पाहिजे. अनुसरण जर नाही घडलं, अनुकरण जर नाही घडलं तर ती स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. मग काय घडावं लागतं? अनुकरण घडावं लागतं. अवघड आहे अनुकरण. अनुसरण घडावं लागतं. त्यांच्या पाठीमागे कुणाच्या तरी पाठीमागे जावं लागतं एक, नाही तर कुणासारखं तरी व्हावं लागतं दोन. अनुकरण म्हणजे होणे आणि अनुसरण म्हणजे पाठीमागे जाणे. विठ्ठला विठ्ठला होणं कठीण आहे, जाणं सोपं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून एकच करा, पुढे गेले त्याचा शोध मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा 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 शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग 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 चला चला जाऊ माग माग घेत आम्ही माग घेत चला जाऊ माग बोला चला जाऊ माग, चला जाऊ माग घेत आम्ही. चालू नका, कुणाच्या तरी पाठीमागे चाला, कुणाचा तरी आश्रय घ्या, आश्रित व्हा. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये आश्रय आश्रित या शब्दाला मोठं प्राधान्य बरं का. एखाद्या वेळेला एखाद्या महापुरुषाकडे जरी एखादा विद्यार्थी गेला, विचारलं कुणाकडे शिकता, आणि मग सांगितलं म्हणले बरं का आपल्याकडे पूर्वी वेदांत केशरी होऊन गेले कोण, आपले परभणीकर गुरुजी. आणि त्यांनी काय केलं, आपले नथुराम महाराज जरा थोडे अधिकारी पुरुष होते, अधिकारी होते म्हणण्यापेक्षा देव प्रपंच केलेला होता, पण जीवनात काही गोष्टी घडल्या आणि त्या प्रपंचाला पूर्ण दिला. पत्नीचं निधन झाल्यावर ठरवलं आपण काहीतरी जाऊन वेदांताचं श्रवण करू. मग काशीला गेले. डोक्यात महाराज अनुताप निर्माण झाला, ऐसा अनुताप नित्य वाहता, तो वैराग्य येता याच्या हाता, त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेल. मग गेले. मग काशीला गेल्यानंतर तिथे कोणीतरी महात्मा वेदांताची पाठ सांगत होता. म्हणले काय सांगायचा? पाठ सांगायचा वेदांताची. वेदांताचा पाठ ऐकायचा असतो बरं का, लक्षात ठेवा, अंतरंगात आणायचा नसतो. आणि वेदांत ज्यांनी अंतरंगामध्ये ठेवला आणि हरिनामापासून बाजूला गेला त्याचा उद्धार कल्पांती होऊ शकत नाही. ते वेदांत कशासाठी, जशी सुई काटा काढण्यापुरतीच कामाची आहे ना, तसा वेदांत आज्ञा नष्ट करण्यापुरताच कामाचा आहे, पुन्हा सांगण्यासाठी कामाचा नाही आणि ऐकण्यासाठी तर कधीच नाही. विठ्ठला विठ्ठला असे आता मोठे मोठे ग्रंथ शास्त्र निर्माण केलेले आहेत, पण जेव्हापासून गाथा निर्माण झाला तेव्हापासून त्यांना आता किंमत उरलेली नाही.
कळण्यासाठी महत्वाचं आहे, समजण्यासाठी महत्वाचं आहे. अवलोकित वेदांत महाराज म्हणले बरं का. अज्ञान नष्ट होय निश्चित, परब्रह्मपद त्वरित प्राप्त होय, पण ज्ञान गिळो निघावा अशी आपल्याकडे. मग काय करावं? तिथे गेलेले आहेत आणि गेल्याबरोबर रामकृष्ण हरी जप सुरूच त्यांचा अखंड बरं का. केंद्रे साहेब ते नामधारक होते नथुराम महाराज. जप करायचा असं बसल्यावर असं. मग ते सांगता सांगता काही चुकी हुकी काही झाली, काय झालं असेल, यांनी त्या वक्त्याकडे पायचन खाली मान घालायची, वक्त्याकडे पायचन खाली मान. सगळे मान हलवून ऐकू लागले. त्यांना काय कळाले? पाठात बसलेले निमे वाया गेलेले असते. मान हलवायला कळेल, पण हे लक्षात आलं त्या सांगणाराच्या की मी पाठ सांगत असताना तुम्ही खुश का नाहीत म्हणले. आज हिंदीतून बोलले असतील ते, पण मला काही हिंदी येत नाही. बोलवल्यावर मग त्यांनी विचारलं, हे पहा म्हटले, तुम्ही जो अन्वय सांगत होतात बरं का, ज्याचा आश्रय घेऊन जे बोलत होतात ते काही त्या श्लोकाला शोभणारं नाही म्हटले. असं हो म्हटले. मग ते थोडंसं सांगणारच चमकला. कुणाचे विद्यार्थी आहेत? रंगनाथ गुरुजी परभणी करणं ते पाया पडला, उद्यापासून पाटाला जीवन पडला. आपण ज्याचे आश्रित आहोत त्याच्याद्वारा सुद्धा आपली योग्यता ठरवी. अहो पेडा आहे हो, पण घाणीच्या जवळ बसलाय, कोणी किंमत देऊन घेईल का त्याला? इथंच शौचालय, तिथंच पेढेवाला बसलाय. ते घाण बी नाही, शौचालयाच्या दारात जरी पेढेवाला बसला, चांगले पेढे आहेत पण लोक घेत नाहीत. आणि तोच पेढेवाला जर तुकोबाऱ्याच्या दारात येऊन बसला तर लोक गर्दी करतात. तिथे 20 रुपयाला किलो कोणी घ्यायचं नाही, आणि इथं 100 रुपये किलो जरी म्हणलं तरी तुकोबाऱ्याचा प्रसाद आहे, कोणी तसं जायचं नाही. म्हणून आपण कोणाच्या जवळ आहोत, आपल्याजवळ कोण आहे, कोणाच्या मांडीला आपली मांडी लागल्या, याचा जरा विचार करणं म्हणजे परमार्थ आहे. ओ विठ्ठला विठ्ठला याला महत्व आहे. पण महाराज म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आधमा संत सेवे असे. मग आपल्याला आश्रय घ्यायचा आहे, आश्रित व्हायचे, कुणाचा व्हावा? बाबा महाराज म्हणतात, त्याची योग्यता तपासून तो कसा असला पाहिजे, असा असला पाहिजे. कसा सांगतो, विभजन करा. विठ्ठला विठ्ठला चुकावोनी आला पहाडी सद्वासनीच्या, हे तो विषयाची बहुनाम, त्याच्या खालचे ओव्या सगळ्या. हे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाच्या साकडी, चुकावोनी आला पहाडी सद्वासनीच्या. मग गुरुकृपा उखा जाऊ द्या. हे नाही की जयाजवळी तत्व सामर्थ्य पाहिजे म्हटले, बस अधिकार पाहिजे, त्याची योग्यता पाहिजे, त्याचं आचरण. हे बघा, एखाद्याचं आचरण चांगले हो पण सामर्थ्य नाही, त्याच्या संगतीत जाऊन काय करायचे? 3 गोष्टी पाहिजेत. एक योग्यता पाहिजे, दुसरा अधिकार पाहिजे, आणि तिसरी आपल्याला तारून नेण्याची त्याची कुवत पाहिजे. त्याच्या पाठीमागं जावं. विठ्ठल लोक तारीख घ्यायला आले, जवळ बसलेला असलं की सांगाले, महाराज चांगलेत घ्या तारीख, महाराज चांगलेत घ्या तारीख. आणि महाराजाला जा आता पाणी आणा, पाणी आणा गेले की म्हणते तारीख घ्यायला, पण तुमच्या सप्त्याला शोभणारी सारखी नाही म्हणते. काय करायचं? योग्यता पाहिजे, अधिकार पाहिजे, कुवत पाहिजे. विठ्ठल हा मग योग्यता कुणाची आहे, अधिकार कुणाचा आहे? बरं का, लक्षात ठेवा. जे क्षोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, उदार आहेत आणि पुन्हा कृपाळू आहेत, हे सगळे सूत्र सापडतील कुणाच्या जवळ? असा कोण? ऐसा कोण मज भेटे भाग्य योगे, जयाच्या लाग वेगे तारील मज, जया जवळी जाता होईल कल्याण, संसार साधन निरसू. असा कोण आहे की ज्याच्या जवळ गेल्याबरोबर मला तारून नेण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे, असा शोधावं लागेल का नाही? सामर्थ्यवान पाहिजे, पराक्रमी पाहिजे, अधिकारी पाहिजे, आणि पुन्हा असा पाहिजे म्हणले की ज्याच्या चिंतनानं आमच्या जीवनातले दोष संपून जाते. शोधाशोध केली बरं का. पण निळोपराय म्हणतात की जगामध्ये भरपूर पाहिले, आश्रय आम्हाला आश्रित व्हायचंय. मग कुणाचा व्हायचंय? खूप पाहिले. निळोपराय ब्राह्मण होते बरं का, पुन्हा असे नव्हते, अभ्यासक होते, त्यांच्याकडं गावचे कारभार व्यवहारात हुशार होते, पाटीलकी होती त्यांच्याकडं, तुकोबारायासारखी या व्यवहारातही हुशार होते आणि परमार्थातही. मग त्यांनी ठरवलं
की माझ्या जीवनामध्ये मला योग्य जर कोण वाटत असते तर जगात फक्त तुकोबाराय आहेत म्हटले. आता गुरुनिष्ठा आहे त्यांची बरं का, आणि तुकोबाराय आहेत. अनेक त्या काळातही महात्मे होते, काही असे काही तसे, आता त्यांचे नावं नाही सांगायचे. पण एकच महात्मा असा आहे की ज्यांच्या जवळ गेल्यावर ते मला टाकून देणारच नाहीत, ते मला वाया जाऊ देणारच नाहीत. का? त्यांचं सामर्थ्य काय आहे? त्यांचं सामर्थ्य असं आहे, सहज लिडे उदकी वह्या तुम्ही रक्षिली या निज सत्ते. की ज्यांच्याकडं असं सामर्थ्य आहे, कोरडे कागद उदकी न लागता बुंद, उदकी न लागता बुंद, उदकी न लागता बुंद, कोरडे कागद उदकी न लागता उदकी न लागता उदकी न लागता कोरडे कागद उदकी न लागता उदकी न लागता बुंद, उदकी न लागता कोरडे कागद उदकी न लागता बुंद, उदकी न लागता उदकी न लागता. काय अधिकार आहे? उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वया. अहो एवढंच नाही, असा त्या जळी रक्षिले कागद जळी रक्षिले कागद चुकविला जनवाद चुकविला जनवाद कागद सांभाळणार ना सांभाळले. म्हणजे तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले, हा उदकी रक्षिले कागद चुकविला जनवाद. महाराज वह्या बुडवल्यावर काही कमी बोलू लागले होय तुकाराम महाराज? मी होतो तिथं त्या दिवशी, ऐकलं होतं सगळं. काय म्हणू लागले? आले तुझा लागी आम्ही साधिले साधन, निघाला अशी जाण मेंग्या तू देवा. तुझी साधना केली पण तू काही बलवान नाहीस, मेंगा निघालास. विठ्ठला विठ्ठला. आता पुढचा दृष्टांत दिलाय, मी सांगत नाही केव्हा एकांतात या, मग सांगतो. लग्न होऊन 6 महिने झालं म्हणले, बस पुढचं नाही सांगत. आता असा तू निघाला झालं म्हणल्यावर थर थरा कापू लागला, लगेच येऊन बसला. 13 आणि 14 दिवस झाल्याबरोबर 13 दिवस झाल्यावर काय महाराजांचं वजन आहे. आणि मग मात्र काय झालेले, आता अन्न पाण्याचा त्याग केला बरं का दादा. भजनाचा सुद्धा त्याग केला होता तुकोबाराने. कशाचा? भजनाचा सुद्धा. आपण त्याग करायला फक्त एकादशीला शाबूचा, तंबाखू खिशातच आहे महाराजांना. खायला चोडून तंबाखू म्हणलं काय एकादशी आहे म्हणलं आज आपल्याला. एकादशीला गाढव तंबाखू खायला आहे आणि तू गाढवाचा मामभाऊ खालास, काय कमाल. विठ्ठला विठ्ठला नको नको म्हणले. आता देवणा संसार तुका तो इकडे अशी अवस्था झाली, आता काही नाही बाबा म्हणले बस. पण काय नव रे, 13 दिवस झाल्यावर बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला. कोण आहेस? अरे जया पासून सकळ मही मंडळ हे झाले वृक्षाची पाने, गतीर भ्रता प्रभू मीच आहे. चाले हाले बोले समुद्र रेखा लोणार पर्वते, ते सगळ्याचा मालक मी चालूय. बर हात जोडले महाराजांनी, देवा थोर अन्याय केला, थोर अन्याय केला. बोला बोला. अन्याय केला, थोर अन्याय केला. तुझा अंत म्या पाहिला, तुझा अंत म्या पाहिला, तुझा अंत म्या पाहिला.
माझे केले समाधान पायी विसावले मन मन आणि माझे केले रूपक ओजिरे सगुण माझे केले समाधान रूपक ओजिरे सगुण निवविले मन आलिंगन देव देवनी. थोर अन्याय केला देवा तुझं चुकी झाली एका वेळा माझ्यापासून चांडाळा माझ्यापासून चांडाळा माझ्यापासून चांडाळा चुकी झाली एका माझ्यापासून चांडाळा माझ्यापासून चांडाळा माझ्यापासून चांडाळा चुकी झाली चुकी झाली एक वेळा मज पासोनी चांडाळा हो पतित पावन ब्रीद तुझे आजी साच पै झाले दृष्टी देखले पांडंगा अनुभवाली तुझी पैणीत केले शे सनाथ मज लागी देव काय म्हणतात तुका तुझा अधिकार थोर म्या तो जाणला निरंतर म्हणून रक्षावया साचार उदकी मी बैसलो म्हणले असा नेबलट माणसाचा वयान कागद लिहिलेले बुडल्यावर पंढरपूर आणून पाण्यात बसाय तू काही मला एडपट समजालास का काय तुकाराम महाराज म्हणले देवा झोलकर म्हणले मी आलो आता माझ्या हातानं गाता इंद्राने सोडतो एवढा देवा सांभाळा इतका वाया गेला देव आहे वे अरे माणसं महाराज सुद्धा माणूस बघून कीर्तनात नाव घ्यायला 500 रुपये देणार आणि ते काही येडा आहे का विठाला 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 तुझा अधिकार मी पाहायला म्हणले म्हणून मी आलो देवाच्या जवळ सुद्धा ज्यांचं एवढं वजन आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे देवाजवळ ज्यांचा शब्द परमात्मा मोडू शकत नाही उलट हो महाराज म्हणतात शयनी आसनी निद्रिता जे वेळी असे वनमाळी तया पाशी एकही क्षण मी त्याला सोडून जाऊ शकत नाही आता गाथ्यामध्ये अभंग जातात बघा काही काही पारायणामध्ये आपल्याला तुझा वाचोनी मज काही न देखवे जाण वाटते हे शून्य ब्रह्मांड पै मज लागे भक्ता लागी जीव माझा होतो कासा विस सांडियली आसमित्वा वैकुंठीची केले शे रक्षण माझे सदा सर्व काळी आला शे वनमाळी या कितीतरी भगवान म्हणतात बाबा तुमच्याशिवाय मला करमतच नाही देव ज्यांच्या नित्य जवळ आहे आणि ज्यांचं देवाजवळ वजन आहे आशांचा मी सेवक झालेलो आहे अभंगाच्या अहो स्वामी देवा गया देवा चालीचा काय असतोय जोड ती
पहिली म्हणली त्याचा जोड नाही म्हणला तर चाल रुसत या नवराच म्हणला नाही म्हणते आम्हाला चाल रुसत. आता गावाकडे जोड म्हणायचं काही राहिलं नाही उगाच देऊ आहे म्हणून म्हणालो. भजन संपलं आपल्या भागाला भजनच राहिलं नाही. पोचट भाग झाला भाग. भजनच संपलं. भजनच नाही कुठंच नाही. कुणाच्याच गावात नाही कुणाच्याच सप्त्यात नाही. जोडाचं भजन नाही गाथ्याचं भजन नाही. भजनात वजनच राहिलं नाही. आता एखाद्या चांदन दुष्काळ पडला भागाला महाराज बक्कळ तयार व्हालेत. निर्विवाद सत्य येते चांगली गोष्ट आहे. पण परमार्थाचं सार भजनच संपून गेले. काय फुकायचे का महाराज की विठ्ठला विठ्ठला. आम्ही रामभाऊ कोष्टाचा सप्ताह केला इथं. रामभाऊ कोष्टी म्हणजे कोण? नामदेव महाराज लबडेचे आजोबा. इथं रामभाऊ कोष्टी सप्ताह केला त्यांनी. फिरता सप्ताह करीत होते. आम्हालाही योग लागला त्या सप्त्याला राहायचा. इथं मंदिरामध्ये केला होता सप्ताह. मग त्यावेळेला भजन ऐकलं त्या सप्त्यामध्ये. भजन म्हणायला सुरू केले. जोड असायचा महाराज चालीचा जोड. सुरुवातीपासून एकदा असं वाढू लागलं का नाही भजन. कानाची तृप्ती होणार भजन. आता भजन पाहिजे बाबा. या क्षेत्रावर आल्यावर भजन पाहिजे. भजनाशिवाय काहीच नाही. या बोलण्याला काय किंमत आहे दादा. हे बोलणं म्हणजे आपलं आहे. भजन म्हणजे तुकोबाऱ्याचे अक्षर आहेत. मोठ्या मोठ्या चाले म्हणायच्या गायच्या आणि त्याच्याशिवाय आनंद नाही बाबा. काही व्हा आणि केवढे व्हा आणि काही पाठ करा. भजन तुम्हाला जमल्याशिवाय तुमचं मन स्थिर होतच नाही. विठ्ठला विठ्ठला. चांगली म्हणली ह्या लेकरानं पहिली चाल. कोण्या गावची आहे ती? मांडेखेलची. मांडेखेलची. हा मग टाळा थुकू लागली पहिल्या. ध्यान द्या जा विठ्ठला. याच वयात होत आहे. आता पुन्हा होत नाही. आता म्हाताऱ्या माणसाली किती सांगू द्या. आता हे आपले भरत बाबा आपल्या भागाचं भूषण आहे. मधुबुवा भागाचं भूषण आहे. ह्यालाच माहित आहे वारकऱ्याचं भजन काय ते. ह्याच्यानंतर कोण नाही. गाणार बकळ येतो आपल्याकडं. या कोणाचे माळेगावच्या तसे बकळे. पण हे वारकऱ्याचं जोडीचं भजन हे दोन ह्याच्या भागाला होते. आपले हे आमच्या प्रेमराव मामा होते. भाऊसाहेब फळेकर होते. आता ते आणखी बरे आहेत बघा. ते दिलीप बुवा गंगनबीडचे. बरा माणूस आहे. चांगलं चांगलं आहे. ऐकलं भजन एका दिवशी. उमरजला होते कीर्तनाच्या साथीला दिलीप बुवा. चांगला माणूस. मी ऐकलं नव्हतं कधी. सुंदर जोड म्हणले. वा वा विठ्ठला विठ्ठला. चांगले. भाऊसाहेबासारखं तर भजन नाही. प्रेमराव मामा भाऊसाहेबाचं भजन एकच बस. आज द्या काही नाही. आता ते भजन काय विषय होता माझ्याकडे लक्ष करा. गेला आता दुसरं सांगतो भजन. पहिलं काहीतरी होतं. हा मी सेवे लागी सेवक झालो. उत्तम महाराज राहिले की आपले उत्तम महाराज राहिले ना. उत्तम महाराज सांगितल्याशिवाय कसं पूर्ण होईल नाही होत. उत्तमवाला शास्त्रीय भजन येत होतं. पण त्या भजनाला चाली वारकऱ्याच्या लावायच्या. वारकरी चाल मध्यम द्रुत 6 मात्रा 7 मात्रा अशात काढायच्या. पण सोपं नव्हतं भजन त्यांचं. उत्तमवाचं भजन कुणालाच जमलं नाही. का जमलं नाही? ते भजन अवघड होतं. असं सरळ याचंच नाही. पुरी देहू बघून पुन्हा याचं इथं उत्तम महाराजांनी. हे आमचे चैतन्य महाराज आहेत की एकदा घाटावर हे होतं. फुरोटवाल्या धर्मशाळेतली गोष्ट. हे आता अभंगाचं भांडोर संपल्यावर असं काहीतरी सांगावं लागते बरं का ओलीचं. हे असा प्रकार आहे. आणि तिथे गेल्यानंतर एक गवई आलेला होता. उत्तम बोला चाल आरती ज्ञानराजा अभंग म्हणल्यावर त्याला पाठीमाग कशाच यायले भजन. हे आलं नाही भजन. उत्तम बोला असं सहज म्हणलं ना. अवघाची संसार केला ब्रह्मरूप म्हणलं की त्यांनी असं धरायचं लांबण. अवघाची संसार केला ब्रह्म. हे बी धरताना चुकला का. विठाला 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 विठाला.
केला ब्रह्मरूप भजन, असं काही भजननिष्ठ महात्मे होऊन गेले. फार महाराज अधिकार संपन्न भजन पाहिजे. पण मी सांगत होतो सेवे लागी सेवक झालो. महाराज म्हणतात मी सेवा करण्यासाठी सेवक झालो. आता काहींची सेवा आहे अर्थप्राप्तीसाठी, काहींची सेवा कशासाठी, काहींची सेवा कशासाठी. महाराज म्हणतात माझी सेवा फक्त सेवक होण्यासाठी. आम्हाला इंद्रचंद्र महेंद्र पदे ध्रुवात्माची आनंदे घे का आस्वादे तुझ्या हृदय करीन घोष, तुझ्या हृदय करीन घोष. बाबा बाळचंद्र हे बाबा बाळचंद्र, बाबा इंद्रचंद्र महेंद्र पदे ध्रुवात्माची आनंदे तुझ्या हृदय करीन घोष. इंद्रचंद्र महेंद्र पदे बस त्याच्यासाठी नाही, आमची सेवा याच्यासाठी आहे. सेवेला सेवक सेवक होण्यासाठी आहे. हो आणि तुमच्या लागलो निज चरणा. तुमचं जे सर्व काही म्हणलं आचरण आहे, तुमची जी जगण्याची स्थिती आहे त्याला मी आता भावूक झालेलो आहे. मी जे भाळलोय ना तुमच्या सौंदर्याला नाही बरं का जगदीश मला. सौंदर्याला माणसं भाळतात, ते व्यवहारातली सोयी पण करताना संपत्तीला सौंदर्याला ते भाळतात. परमार्थात सौंदर्याला माणसं भाळत नाहीत, परमार्थात आचरणाला भाळतात. एखाद्याच्या पाठीमागं समाज लागलाय, कशासाठी लागलाय त्याच्याकडे दोन गोष्टी असतील, एक तर कला असेल नाही तर आचरण असेल. कलाकाराच्या पाठीमागं लोक लागतील. पूर्वी आम्ही त्या याला सप्त्याला गेलतो एकदा आणि मंदिरात भजन आणि खालून तमाशा होता यात्रेत. आणि ते इकडलं कीर्तन संपल्यावर जाऊन बघावं म्हणून एवढे लोक तमाशाला बसलेत आणि वा 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 म्हणाले. मी बी एकदा तमाशा बघितलाय म्हणून सांगालो हो. वा वा का म्हणालेत म्हणून जाऊन पाहिल्यावर महाराज गाणार जो होता ना तो असा होता की त्याच्या गाण्याला लोक वा 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 म्हणून लागले. आम्ही आपल्या सप्त्याला गेल्यावर बघितला होता. हे नारायणगाव आहे ना आपलं नारायणगाव दत्ताचं, तिथं सप्त्याला गेलो होतो ते एकदा, खूप दिवस झाले. आणि ते असं होतं शिवारात जाऊन पाहिलं मग लक्षात आलं हे आलेले लोकसुद्धा आवून हे गुणामुळं जमलेत. कशामुळं जमलेत? तमाशाला गुणामुळं जमतात आणि कीर्तनामध्ये आचरणाला शेवेला पाहून लोक जमतात, असा भाव आहे आपला. म्हणून या दोन गोष्टी आम्ही जे पाहिलं ते तुमचं जे दिव्य आचरण आहे आम्ही त्याचा विचार केला म्हणून तुमच्या लागलो. माणूस झुकतो ना कर्तृत्वाला नाही, कर्तृत्वाला सलाम करतात आणि आचरणाला लोक झुकतात बरं का. एखादा मोठा झाला राम राम मंदिर शेकंड देतील, हातात हात देतील, वा वा म्हणून शुभेच्छा देतील. एखाद्याने बिल्डिंग बांधली, चांगल्या नोकरी लागला, कलेक्टर बिलेक्टर काय कोणाचे केसे माराय काय व्हायचं ते झाला, गावात हार घालून अभिनंदन करते. त्याच्या कोणी पाया पडणार? पाया पडतेत कुणाच्या? महाराजाच्या. विठ्ठला तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी. आणि तुम्ही स्वामी आहात, इंद्रियाचे मालक आहात आणि पुन्हा देवाच्या तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. असे तुकिता पाहिल्याबरोबर ब्रह्माच्या बरोबरला, ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्मदेव नाही, परमात्मा श्री पंढरीनाथाच्या बरोबरीला प्राप्त झालेले आहेत. म्हणून स्वामी तुकया देवा, हे देवा फक्त एवढंच करा, यावरी न करावा अवेरू. असं आहे, तुम्ही योग्य आहात पण मी कसं आहे बरं का, मी दोषी आहे, अपराधी आहे. 3 नंबरचा नाट बघा ना, मी तर वाणाथ अपराधी
कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या ठेवले नाही वाचे कृपानिधी नाही ऐकले गायले धरली लाज नावडे पुराण केली बहुतप नाही केला करविला नाही दया सगळं काहीच नाही तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित बरी तुझा मुद्रांकित पतित 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 मी त्रिवाचा पतित अशा प्रकारे लक्षात ठेवा आणि मी पतित आहे म्हणून तुम्ही मला माझा आवेर करू नका धिक्कार करू नका मला टाकून देऊ नका मला सांभाळा माझी विनंती आहे धरणी बैसले दारात नको उठवू धरुणी हात तुझ्या द्वारीचा तुला नको मोकरू हो दीण आहे मी अपराधी आहे पण देवा तुझा गुणवंत केलो दोष जाणासाठी माझे मजक पोटी पण असो नसो भाव आलो तुझी कृपा दृष्टी टाकून देऊ नको रे बाबा विठोबार लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे पुरुषार्थ सांगितला सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षली आणि सत्य स्वतःच्या सामर्थ्यानं तुम्ही वयांचे रक्षण केलं मग माझा आवेर करण्याची तुम्ही कधी मजाल करू नका अभंग वाया जाता मज तुका म्हणे तुम्हाला आता मज तारी वचन हे साच करी तुझे नाम दीनानाथ ब्रिदावळी जगविक काय किती सांगावं अरे दीनानाथ म्हणविषयी कशासाठी द्वैत भाव का धरियला पोटी कैसे पाप लाविले माझे पाटी तुझे रूप देखिले आजी दृष्टीला कळले तुझे रे देव पण आता सांडी ब्रीद तसं विचार करूच नको तुमच्या चरणाच्या जवळ आल्यावर तुमचं म्हणून हा काय तुम्ही अच्युतात मी निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी आणि तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी एरवी हाती न धरी अनाथी म्हणले तुका म्हणे तुम्ही निरविल्या मग मज हरी
उपेक्षेना पाण्यात दगड तारू शकता आणि आता निळोबार तुझं कळेल ते करी तारशील तरी तारे मारे जवळी अथवा तुरी धरी संसारी अथवा नको आता ते करी तारीशी तरी तारी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी तारी संसारी अथवा नको आता तुझं कळेल ते करी तारीशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको तुझ्या शरण आलो नेण भाव भक्ती काही नाही बस तुझ्या मनावर बा मला काही कळत नाही तुम्ही माझं रक्षण करा वया तारू शकता मला तारण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही फक्त एवढंच आहे महाराज म्हणतात निळा म्हणे धराल निळा म्हणे धराल निळामान धराल हाती निळामान निळा म्हणे धराल हाती निळामान धराल हाती तरी द्याल मती निरुपम तरी द्याल मती निरुपम आहो स्वामी तो गया देवा आहो स्वामी गया देवा तरी द्याल मती स्वामी तू गया देवा अहो स्वामी तो गया देवा यावरी न करावा वेणू यावरी यावरी न करावा वाटते भैरवी पण भैरवी नाही करावा अभे यावरी न करावा यावरी न करावा अभेरो आहो स्वामी तो गया देवा आहो स्वामी तो गया देवा बली न करावा अवरो
धराल हाती तरी द्याल मती. अहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा. अभेर सेवा संपलेली आहे.